या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आपण मागील व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम नंबर आय थिंक 2 पाहिलेला। या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 4 पाहतोय। सर्वप्रथम आपण प्रॉब्लेम समजून घेऊयात नक्की प्रॉब्लेममध्ये त्यांनी काय दिलेलं आहे। ठीक आहे। मेसेस अनवेल लिमिटेड हॅज इनकर्ड हेवी लॉसेस सिन्स पास्ट फ्यू इयर। जे काही वर्ष झाली मागील अनवेल लिमिटेड यांना सततचा लॉस सहन करावा लागतोय। द कंपनी अडॉप्टेड अ स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन। कंपनीने कशाची स्कीम अडॉप्ट केलेली आहे? रिकन्स्ट्रक्शनची। ऑन द बेसिस ऑफ फॉलोइंग समराइज बॅलन्स शीट। आता त्यांची बॅलन्स शीट त्याने दिलेली आहे। आता बॅलन्स शीटमध्ये काय काय आपण पाहूयात। इक्विटी शेअर्स कॅपिटल 1,60,000 10 each 16 lakh। प्रेफरन्स शेअर कॅपिटल 4 lakh 4,000 and 100 each। 10% debentures 20 lakhs। interest accrued and due on debentures 2 lakhs। creditors दिलेले 8 lakhs। bills payable आहेत 1 lakhs। here is another information। वरता इथे आपल्याकडे तो डेटा कंप्लीट नाही आहे, सो आपल्या सोल्युशनच्या मदतीने आपण कदाचित तो आयडेंटिफाय करू शकतो। ठीक आहे। मे बी 52 lakhs अशी काही समथिंग काहीतरी अमाऊंट आपली टोटल ॲसेटची आहे। आउटस्टँडिंग ऑडिट फीज ही 1 लाख असू शकते। लँड अँड बिल्डिंग हे 12,20,000 असू शकते। फर्निचर आपलं 4 lakhs। कम्प्युटर हे 6 lakh। डेटर्स 6 lakh। स्टॉक मे बी 6 lakh। बिल्स रिसिवेबल 80,000। कॅश ॲट बँक 5 lakhs। शेअर इश्यू एक्सपेन्सेस 40,000। मे बी इथे एक अमाऊंट वर खाली झाली। देन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स दिलेला आहे 14,000। अशा समथिंग आपल्याकडे अमाऊंट त्याने दिलेले आहेत। द फॉलोइंग स्कीम ऑफ रिकन्स्ट्रक्शन वॉज अप्रूव्ड बाय द कोर्ट। आता रिकन्स्ट्रक्शनची स्कीम पुढील प्रमाणे अप्लाय केलेली आहे। त्यामध्ये काय बघूया। 10% प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस बाय 20 पर शेअर। ओके। फर्स्ट ॲडजस्टमेंट काय आहे आपल्याकडे। 10% प्रेफरन्स शेअर्स टू बी रिड्यूस बाय 20 पर शेअर। सर्वात अगोदर आपण एक काम करूयात की आपल्याकडे प्रेफरन्स शेअर किती आहेत काय पाहायचं आहे। पहिलं प्रेफरन्स शेअर किती आहेत। सो प्रेफरन्स शेअर 4,000 प्रेफरन्स शेअर्स ऑफ 100 each आणि किती आहेत आपल्याकडे ते 4 lakhs आहेत। किती आहेत 4 lakhs। सो आता या ठिकाणी 100 each असे होते आणि 4,000 होते। सो 10% प्रेफरन्स शेअर टू बी रिड्यूस 20 पर शेअर। ओके। 100 होते ते किती झाले आता 20 झालेत। 100 होते ते किती झाले आता 20 झालेत। सो या ठिकाणी जी आपले अगोदरची जी अमाऊंट आहे मे बी किती होती 4 lakhs। 4,000 into 100 येस 4,000 into 100 4 lakhsची अमाऊंट होती प्रेफरन्स शेअरची। तिला आपण काय देणार डेबिट, कारण की आता आपण काय करतो ते रिकन्स्ट्रक्शन करतो। सो 10% प्रेफरन्स शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट 4 lakhs। आता कन्वर्जन कशामध्ये केलेलं आहे आपण 10% प्रेफरन्स शेअर्स ऑफ टू रिड्यूस 20 पर शेअर किती झालेले ₹20 पर शेअर्स। सो 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट याला आपण काय देणार 20 रुपयाने कमी झालेत बोलत। काय बोलत ते 20 रुपीजने कमी झालेत रिड्यूस बाय 20। म्हणजे अगोदर किती होते 100 रिड्यूस झाले 20ने म्हणजे 20ने कमी झाले तर आपल्याकडे आता किती राहणार 80 राहणार। त्यांची प्राईस किती राहणार 80। सो 80 10% प्रेफरन्स शेअर्स अकाउंट 80 आणि इंटू किती करणार आपण 4,000 इंटू 80 किती होतं बघा 8 4 जा 32 1 2 3 4 1 2 3 4 मीन्स 3,20,000। अमाऊंट किती आली आपली 3,20,000 आणि उरलेला जो बॅलन्स आहे तो आपण कशाला देणार टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट। कशाला देणार टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट। ती किती अमाऊंट येईल आपली 80,000। सो नॅरेशन इझी आहे। बिंग 4,000 10% प्रेफरन्स शेअर ऑफ ₹100 शेअर्स इच रिड्यूस बाय 20 पर शेअर आणि ही एंट्री आपली झालेली आहे जर्नल एंट्री। अतिशय सोपी होती। कॅल्क्युलेशन तुम्ही बॅक करून पाहू शकता। थोडं मला याची साईज इम्प्रूव्ह करू
एंट्री आपली झालेली आहे. नेक्स्ट एंट्री बघा. सेकंड, 2 इक्विटी शेअर टू बी रिड्यूस बाय 5 पर शेअर. इक्विटी शेअर्स टू बी रिड्यूस बाय 5 पर शेअर. इक्विटी शेअरच्या अगोदरची अमाऊंट पाहायची. इक्विटी शेअर किती होते, प्रेफरन्स शेअर कॅपिटल झालं 1,60,000 शेअर्स ऑफ रुपीज 10 इच फुल्ली पेड. किती होते आपल्याकडे, मे बी इथे कॅल्क्युलेशन करून पाहूयात आपण की 1,60,000 होते. 1,60,000 होते. ओके, 1,60,000 10 इच फुल्ली पेड इंटू 10 म्हणजे किती होतात ते 16 lakhs. किती होतात 16 lakhs. 10 इच फुल्ली पेड होतं. तर आता किती होतं 5. आता किती आहे 5. आता याचे पण 2 पार्ट पडतील म्हणजे 8 लाख एक येईल आणि दुसरा किती येऊ शकतो 8 लाख. इथल्या इथे आपल्याला समजून जातं, इथे आपण पाहू शकतो. सो पुन्हा एकदा बघूयात. आता पुन्हा एकदा इक्विटी शेअरला काय देणार डेबिट. ओके, सो इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 10 डेबिट देणार आपण 16 lakhs. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट ₹5 8 lakhs आणि 8 लाख. या ज्या अमाऊंट दिसत आहेत या 8 lakhs आहेत. येस, इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिटला किती देणार 8 लाख आणि जी रिमेनिंग बॅलन्स असेल त्याला काय देणार आपण ना टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. नॅरेशन इझी आहे, बिंग लावायचं आहे पुढे आणि 1,60,000 इक्विटी शेअर्स ऑफ रुपीज 10 इच फुल्ली पेड रिड्यूस बाय 5 पर शेअर. अतिशय सोपं ट्रान्झॅक्शन होतं आहे. थर्ड ॲडजस्टमेंट, डिवेंचर होल्डर्स ॲग्री टू सेटल देअर क्लेम फुल्ली बाय. आता बघा, डिबेंचर होल्डर फुल्ली त्यांचं जे क्लेम आहे ते सेटल करायला तयार होतात. इश्यू ऑफ न्यू 11% डिबेंचर्स ऑफ रुपीज 14,000. मे बी ही अमाऊंट असू शकते 14,000 किंवा 14 lakhs. ते आपल्याला सोल्युशनमध्ये थोडी ॲडजस्टमेंट करून आपल्याला समजून जाईल. दे ऑल्सो ॲग्री टू फॉरगो 50% ऑफ देअर इंटरेस्ट. 50% ते त्यांचा इंटरेस्ट फॉरगो करायला तयार आहेत, म्हणजे विसरून जायला तयार आहेत. समजून घेत असं समजूयात. द पेमेंट ऑफ रिमेनिंग 50% इंटरेस्ट इज मेड इमिजिएटली. आणि उरलेला जो इंटरेस्ट आहे तो आपण लगेचच्या लगेच त्यांना पेड करत आहोत. सो डिबेंचर होल्डर्सची पूर्ण अमाऊंट पाहावं लागेल कारण की पूर्ण ते काय करतात सेटल करतात, बरोबर. आणि इश्यू करतायत नवीन 14 lakhs किंवा 14,000चे डिबेंचर्स. फर्स्ट आपण मला डिबेंचरची अमाऊंट पाहू द्यात. ओके, सो डिबेंचरची अमाऊंट किती आपल्याकडे 10% डिबेंचर आणि इंटरेस्ट अक्रूड ऑन ड्यू डिबेंचर हे नंतर पाहूयात. ठीक आहे, 10% डिबेंचरची अमाऊंट किती आहे 20 lakhs. डिबेंचरची अमाऊंट किती आहे आपल्याकडे 20 lakhs. सो 10% डिबेंचर्सला पहिले आपण डेबिट देणार. येस, दिलेलं आहे 10% डिबेंचर अकाउंट 20 lakhs. किती देतो आपण डिबेंचर 20 lakhs. देन पुढे त्यामध्ये काय झालं अजून की फुल्ली बाय इश्यू न्यू 11% डिबेंचर्स ऑफ रुपीज 14 lakh. 14 lakhचे नवीन डिबेंचर इश्यू करतात. मग ते कोणता बॅलन्स शो करतील क्रेडिट बॅलन्स टू 11% डिबेंचर अकाउंट. येस, आय एम करेक्ट बिकॉज द डिबेंचर्स अमाऊंट इज 14 lakhs and we will give the remaining amount to the capital reduction account. It is also easiest entry being is necessary and write your narration as your adjustment like 10% debentures settle and profit transfer to capital reduction account. Next, नंबर 4. 1 मिनिट, अजून आपली तिसरी ॲडजस्टमेंट हा बाकी आहे. त्यामध्ये टू पेमेंट ऑफ रिमेनिंग दे ऑल्सो ॲग्री टू फॉरगो 50% ऑफ इंटरेस्ट अँड द रिमेनिंग 50% इंटरेस्ट इज मेड इमिजिएटली. सो इंटरेस्ट ऑन डिबेंचरची अमाऊंट पाहायला लागेल. ठीक आहे, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स, इंटरेस्ट अक्रूड अँड ड्यू ऑन डिबेंचर्स किती अमाऊंट आहे 2 lakhs. 50% इमिजिएटली पे करूयात म्हणजे 2 बँकेला जाईल. डेबिट वॉर्स कम्स इन, क्रेडिट वॉर्स गोज आउट. आपल्याकडून काय जात आहे कॅश जातीये. सो 1 lakh जातील कॅशला आणि 50% ते काय बोलत आहेत फॉरगो. आय थिंक फॉरगो म्हणजे ते जातील कॅपिटल रिडक्शनला.
सो इंटरेस्ट ऑन डिबेंचर, याला डेबिट द्यावं लागेल आपल्याला. इंटरेस्ट अक्रूड ऑन ड्यू ऑन डिबेंचर, हे बघा, टू इंटरेस्ट अक्रूड ऑन ड्यू ऑन डिबेंचर्स अकाउंट 2 lakhs. आणि 50% तुम्ही त्याला इमिडिएटली पेमेंट करताय. टू कॅश ऑब्लिक बँक अकाउंट 1 lakh, 1 लाख तुम्ही पे केलेले आहे. आणि उरलेली अमाऊंट ॲज नेसेसरी आपला डेबिट इक्वल्स टू क्रेडिट म्हटलं तर ती जाईल टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 1 lakh. अँड द नॅरेशन इझी, सो इझी. कॉपी युअर ट्रान्झॅक्शन अँड पेस्ट हिअर. 50% of interest accrued on debenture forgo and their balance settle immediately. Next, adjustment. Computer was to be written down by 40,000. सोपं आहे. कम्प्युटरची व्हॅल्यू 40,000 कमी झालेली आहे. कम्प्युटर किती आपलं 1 2 1 2 3 1 2 3. ओके. कम्प्युटर 6 लाख. कम्प्युटर किती आहे 6 लाख. ठीक आहे. कम्प्युटरची व्हॅल्यू आपल्याला समजून येते की 6 लाख असावी किंवा आहे. आणि ती कितीने कमी झाली 40,000. सो कम्प्युटरला डेबिट देणार का क्रेडिट? कम्प्युटर आपली ॲसेट आहे, सो तिला आपण काय देणार आता क्रेडिट देणार, जेणेकरून ती कमी होईल. कम्प्युटर यस बघा, टू कम्प्युटर अकाउंट 40,000, कारण की 40,000नेच कमी झाली. जेवढ्याने कमी झाली तीच आपण दाखवतो आहे. आणि उरलेला बॅलन्स कसा आहे कॅपिटल रिडक्शनला जाणार आहे. सो कम्प्युटर इथे 40,000ने कमी झालं आहे. नेक्स्ट आता ती कंबाईन एंट्री आहे. लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर टू बी ॲप्रिशिएटेड बाय 10%. लँड अँड बिल्डिंग 10% वाढलेलं आहे. तर लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे? लँड अँड बिल्डिंग 12,20,000, म्हणजे 1,22,000 समथिंग अमाऊंट असेल, कारण की 10% बोललेले आहेत. आणि लँड अँड बिल्डिंग ही वाढलेली आहे. सो ॲसेट जर का वाढली तर तिला डेबिट देणार आपण. लँड अँड बिल्डिंग 1,22,000 डेबिट दिलेलं आहे. सिम्पल रूल आहे. पुढे बघूयात. स्टॉक टू बी ॲप्रिशिएटेड बाय 1 मिनिट. लँड अँड बिल्डिंग अँड फर्निचर पण 10%ने वाढलेलं. फर्निचर किती आहे? फर्निचर 4 lakhs. आता 4 lakhचे 10% 40,000. फर्निचर वाढलेलं आहे, सो त्याला जर डेबिट बॅलन्स वाढणार. फर्निचरला पुन्हा एकदा डेबिट देणार 40,000चं. फर्निचर अकाउंट 40,000. कंबाईन एंट्री म्हणून आपण एकसाथ चाललो आहे. स्टॉक टू बी ॲप्रिशिएटेड बाय 60,000. पुन्हा एकदा स्टॉक आहे. स्टॉक आपली ॲसेट आहे, ती वाढली म्हणजे तिला डेबिट देणार. सो 60,000चं डेबिट टू स्टॉक अकाउंट 60,000. फिक्टिशियस ॲसेट अँड डेबिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू बी राईट ऑफ. या कंपल्सरी आपल्याला कराव्याच लागतात. आणि ते कोणता बॅलन्स शो करतात? डेबिट. सो त्यांना क्रेडिट द्यावं लागेल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे त्याला द्यायचं क्रेडिट आपल्याला. ठीक आहे, त्याला दिला क्रेडिट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा डेबिट बॅलन्सला आता क्रेडिट दिला 14 lakhs. आता 14 lakhs अमाऊंट होती का आपली? येस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 14 lakhs. अजून फिक्टिशियस ॲसेटमध्ये काय ते येणार? मे बी शेअर इश्यू एक्सपेन्सेस 40,000, त्याला पण क्रेडिट. शेअर इश्यू एक्सपेन्सेस 40,000, त्याला पुन्हा एकदा क्रेडिट द्या, म्हणजे जे कमी झालं पाहिजे. नेक्स्ट, कॉस्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन वॉज 50,000. आता कॉस्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन काय? तुमची कॅश गेली आणि कॉस्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन लिहिणार नाही आपण, मग त्याला काय लिहिणार? कॅपिटल रिडक्शन अकाउंट. सो एंट्री काय येईल? कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅश. ही कंपल्सरी मे बी असं समजूनच चाललं का हे ट्रान्झॅक्शन येतं. कॉस्ट ऑफ रिडक्शन, कॅपिटल रिडक्शन टू कॅश. एम आय राईट? येस. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅश ऑब्लिक बँक. नॅरेशन काय येईल? बिईंग कॉस्ट ऑफ रिकन्स्ट्रक्शन पेड. डेबिट वॉट्स कम्स इन, क्रेडिट वॉट्स गोज आउट. आपल्याकडून पैसा गेला, आपण एक्सपेन्सेस पेड केले, दॅट्स वाय त्याला क्रेडिट. 75% ऑफ क्रेडिटर्स ॲग्री टू फॉरगो देअर क्लेम बाय 10%. ओके, 75% ऑफ क्रेडिटर ॲग्री टू फॉरगो देअर क्लेम्स बाय 10%. आता आपल्याला सर्वात अगोदर पाहायला लागतील क्रेडिटर्सची अमाऊंट किती आहे. क्रेडिटर्स आपल्याला मिळतील लायबिलिटीमध्ये. येस, क्रेडिटर्स किती आहेत? 8 lakhs. क्रेडिटर्स किती आहेत? 8 lakhs.
त्याच्यात 75% म्हणजे अमाऊंट किती येईल, मे बी आपण एक कॅल्क्युलेशन करून बघूयात इझी. 4 lakhs आली 50, ओके. 4 lakhs किती टक्के अमाऊंट आहे, 50%. आणि 25% किती होईल, 2 लाख. सपोज 2 लाख, 2 म्हणजे 6 लाख 75%. ह्याचं काय झालं, 75% क्रेडिट ॲग्री टू फॉरगो देअर क्लेम बाय 10%. आणि यामध्ये पुन्हा एकदा त्यांनी 10% ते विसरायला तयार आहे. 6 लाखाच्या 10% म्हणजे 60,000. एक शून्य कट करायचा कोणत्याही अमाऊंटचा. म्हणजे सपोज जर तुमचे 60 लाख आहे, 6 लाख आहेत, एक शून्य गेला, अमाऊंट राहते 10%. सो 60,000. तर हे करेक्ट आहे का कॅल्क्युलेशन आपलं. लायबिलिटी कमी झाली म्हणजे तिला डेबिट देणार. यस, बरोबर. क्रेडिटर्सला डेबिट दिले बघा 60,000चं. टू कॅपिटल रिडक्शन 60,000. नॅरेशन सोपं आहे. बिईंग 75 क्रेडिटर फॉर गोईंग देअर 10% ऑफ देअर क्लेम्स. लास्ट ॲडजस्टमेंट, रिड्यूस डेटर्स बाय 70,000. जे डेटर्स तुमचे आहेत ते 70,000ने काय झालेत, कमी झालेत. आता यात पण डेटर्स तुमचं डेबिट बॅलन्स शो करतं, क्रेडिट डेबिट. आता ते कमी झालेत म्हणजे त्यांना काय देणार आपण, क्रेडिट 70,000चं. डेबिट कशाला देणार मग, कॅपिटल रिडक्शन. डेबिट कशाला देणार, कॅपिटल रिडक्शनला. आणि डेटर्सला काय देणार, क्रेडिट. टू डेटर्स अकाउंट 70,000. या सर्वांची टोटल करायची, ती याची कॅपिटल रिडक्शनला. मग पुन्हा एकदा नॅरेशन बिईंग व्हेरियस असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स राईट ऑफ थ्रू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. सेम ॲज तुमचं लायबिलिटीला पण होईल. ज्या लायबिलिटी तुम्ही केलेल्या त्यांना डेबिट बॅलन्स शो केलेले कुठे गेल्या, लायबिलिटीज बहुतेक झाले असतील. यस, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर आणि स्टॉक आपलं ॲप्रिशिएट झालेलं. टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट या सर्वांची टोटल करून घ्या, ती तुमची इथे शो होईल. Being the asset appreciation and different transaction to be capital reserve account. ओके, पुढे बघूया. You are required to pass journal entries to record about transaction, prepare a capital reduction account in the books of. आता हे पहिल्यांदाच वाचायला हवं होतं आपण की कॅपिटल रिडक्शन अकाउंट तयार करा आणि जनरल एंट्रीज तयार करा. सो जनरल एंट्रीज तरी मला वाटतं पूर्ण आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. आणि विथ आपल्याला काय तयार करायचं आहे, कॅपिटल रिडक्शन अकाउंट. आता कॅपिटल रिडक्शन अकाउंटचं फॉर्मॅट तुम्हाला कळलं असेल. कॅपिटल रिडक्शन डेबिट करा, क्रेडिट करा, पर्टिक्युलर्स. ओके, जनरल एंट्रीचा नंबर लिहित असेल तर तो बेटर आहे. इकडे डेबिट, इकडे क्रेडिट, हा आला तुमचा फॉर्मॅट. अशा पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता हे कसं ट्रान्सफर होतं बघा. पहिली एंट्री काय आहे आपली, याच्यात तुम्हाला कॅपिटल रिडक्शन दिसतं आहे. यस, दिसतं आहे. काय दिसतं आहे, त्याला डेबिट दिलं आहे, क्रेडिट दिलं आहे, त्याला दिलं आहे क्रेडिट, त्याला काय दिलेलं आहे, क्रेडिट दिलेलं आहे. बघा 1 मिनिट, आपण एक आयडिया करूयात त्यासाठी पण. हे काय झालं, ठीक आहे. यस, कॅपिटल रिडक्शनला काय दिलं आहे, क्रेडिट दिलं. हे बघा 8 lakhs. 8 lakhsचं दिलं आहे. मग त्याला डेबिट कशाला देणार, इक्विटी शेअर कॅपिटल. कशाला देणार, इक्विटी शेअर कॅपिटलला. ठीक आहे. मग कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला जाणार का क्रेडिट साईडला, कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला जाणार. कुठे जाणार तर क्रेडिट साईडला. आणि तिथे जाऊन काय लिहिणार, टू इक्विटी शेअर कॅपिटल. बघूयात, बाय इक्विटी शेअर कॅपिटल, सॉरी टू नाही, बाय क्रेडिट साईडला लिहितो आपण. बाय इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 8 lakhs. सोपं आहे. चला सेकंड एंट्री. आता मी रिपीट का नाही करत आहे, कारण की तुम्हाला ते तुम्ही बॅक घेऊन चेक करू शकता. सेकंड, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला दिले कोणता इफेक्ट आहे, यस क्रेडिट आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट 80,000. पुन्हा एकदा, आता हे कशाला जाईल, डेबिट साईड, क्रेडिट साईड, क्रेडिट साईड, कारण की क्रेडिट साईडलाच इफेक्ट दिलेला आहे. कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला जाऊन काय लिहिणार, बाय 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती येईल, 80,000. किती येईल, 80,000. बाय 10% प्रेफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 80,000. यस, समजलं आता तुम्हाला. नेक्स्ट थर्ड एंट्री, कॅपिटल रिडक्शन आहे, यस ऑफकोर्स आहे. क्रेडिटला आहे,
10% सॉरी कॅपिटल रिडक्शन 6 लाखला. पुन्हा एकदा कशाला येईल, डिबेंचरला येईल. डेबिट क्रेडिट साईडला, कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला जाऊन लिहिणार बाय 10% डिबेंचर 6 lakhs, बाय 10% डिबेंचर 6 lakhs. नेक्स्ट जनरल एंट्री. आता इथे कॅपिटल रिडक्शन कशाला आहे, डेबिट क्रेडिट पुन्हा एकदा क्रेडिट, बट आता या ठिकाणी ऑल ॲसेट घ्यायला लागतील तुम्हाला 2,20,000च्या, म्हणजे लँड अँड बिल्डिंग, बाय लँड अँड बिल्डिंग, बाय फर्निचर, बाय स्टॉक, अशा तिन्ही घ्यायला लागतील. आणि तिन्ही यांच्या अमाऊंट 1,20,000, 40,000 आणि 60,000. बाय ॲसेट लिहिलं आहे, चला कंबाईन लिहू शकतो तुम्ही. बाय ॲसेट 2,20,000. नेक्स्ट कॅपिटल रिडक्शन आहे, यस आहे, क्रेडिट साईडच आहे. पुन्हा एकदा क्रेडिट साईडला जाऊन लिहायला लागेल बाय क्रेडिटर्स 60,000, बाय क्रेडिटर्स 60,000. नेक्स्ट कॅपिटल रिडक्शनला या ठिकाणी डेबिट आहे बघा, म्हणजे कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला तुम्ही जाऊन लिहिणार आहे टू कॅश ऑब्लिक बँक. कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला ते जाऊन लिहिणार टू कॅश ऑब्लिक बँक 50,000. नेक्स्ट कॅपिटल रिडक्शनला काय दिलं आहे, क्रेडिट बाय इंटरेस्ट ॲक्युर्ड अँड ड्यू ऑन डिबेंचर्स 1 lakh. कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स 1 lakh. नेक्स्ट हे झालं आपलं बघा, क्रेडिट साईडला इफेक्ट जाऊन दिला बाय इंटरेस्ट ऑन डिबेंचर. नेक्स्ट कॅपिटल रिडक्शनला डेबिट दिलेलं आहे आणि डेबिट साईडला त्या सर्व ॲसेट्स येतील. कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला येईल टू कम्प्युटर, टू डेटर्स, टू शेअर इश्यू, एक्सपेन्सेस, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि सर्वांच्या अमाऊंट्स 40, 70, 40, 14. राईट्स ऑफ डायरेक्ट लिहिले, ठीक आहे चालेल. टू राईट ऑफ 15,50,000 किंवा डायरेक्टली तुम्ही त्यांच्या पूर्ण नावं लिहिली तरी चालतील, काही इश्यू नाही आहे. आणि लास्ट आता ही जनरल एंट्री राहिलेली आहे तुमची. ही जनरल एंट्री कुठून आली, याला टॅली करून घ्या. क्रेडिट साईडची टोटल तुमची अधिक येईल, आली 18,60,000. सेम अमाऊंट तुम्ही डेबिटला लिहिणार, त्या अमाऊंटमधून या दोन अमाऊंट मायनस करणार, तुम्हाला मिळेल बॅलन्सिंग फिगर 2,62,000. 2 CRR बॅलन्सिंग फिगर. आणि त्याची जनरल एंट्री काय तर होईल, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू CRR अकाउंट. हे बघा, कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट 2,62,000 टू कॅपिटल रिझर्व 2,62,000. नरेशन काय येईल, बिईंग द बॅलन्स अमाऊंट ऑफ कॅपिटल रिडक्शन अकाउंट ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. अतिशय सोपा असा प्रॉब्लेम होता, सर्वांना समजला असावा. जर समजला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.